असते, मन आक्रंदन करून उठते. या चिंतारूपी लाटा त्या मनरूपी सागरात सतत आपटत राहतात. त्यामुळे हृदय कधीच शांत होत नाही आणि मग भवतापाने गांजलेले संसार सागरात बुडालेले हे दुःखी जीव शांती मिळवण्यासाठी पंडितांकडे, जाणकारांकडे आपले प्रश्न सोडविण्यासाठी धाव घेतात. भरघोस दान दक्षिण आपण देतात. हे दुःखी जीव अतिशय व्याकुळ होऊन मंदिरात नतमस्तक होतात आणि शांतीसाठी देवापुढे आक्रोश करतात. भवसागरात बुडालेले हे दुःखी जीव आपले दुःखे दूर करण्यासाठी तीर्थयात्रा करतात. भक्तिभावाने गंगा स्नान करतात, व्रतवैकल्ये करतात, संपूर्ण आयुष्यभर विधीपूर्वक पूजा उपवास करतात, पण तरीही दुःखच भोगतात. हे गुरुदेव, आपण भक्तांचे प्राण आहात. भक्तांसाठी आपले जीवन आहे. भक्तांच्या जीवनात जेव्हा कठीण काळ होतो त्यावेळेस आपल्या कृपेचा खेळ आरंभ होतो. ज्यावेळेस भक्त निराश होतात तेव्हा न जाणं कुठून आपण पुढे येऊन उभे टाकतात. हृदयाला भावरूपी जलसंचय करून गुरुदेवांच्या नयनाद्वारे झालेल्या कृपावर्षावात
त्यांच्यावर